सो नेक्स्ट युनिट आपण बघणार आहोत बेसिक्स ऑफ मायक्रो प्रोसेसर आणि 8051 मायक्रो कंट्रोल. सो आत्तापर्यंत पहिले जे काय दोन टॉपिक आपण बघितले तर ते दोन टॉपिक आपले डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड होते. म्हणजे त्यात गेट्स बघितले किंवा कॉम्बिनेशनल सर्किट्स बघितले. रिसेंटली आपण सिक्वेन्शियल सर्किट्स बघितले. सो इथून पुढे आपण सेकंड तुम्ही ही म्हणू शकता सेकंड पार्ट म्हणू शकता की मायक्रो कंट्रोलर तर चालू होते. सो त्यातले पहिला बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर बेसिक्स ऑफ मायक्रो प्रोसेसर आणि 8051 मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. आता हा शब्द तुम्ही ऐकला असेल मायक्रो प्रोसेसर किंवा प्रोसेसर. ठीक आहे. सो पहिला आपण ते बघूया की प्रोसेसर काय असतो, कंट्रोलर काय असतो किंवा मायक्रो कॉम्प्युटर काय असतो. ठीक आहे. सो त्यातली पहिली कन्सेप्ट आहे मायक्रो कॉम्प्युटर. आता मायक्रो कॉम्प्युटर याचा अर्थ छोटा. सो मायक्रो कॉम्प्युटर इज स्मॉल रिलेटिवली एक्सपेन्सिव्ह कॉम्प्युटर विथ अ मायक्रो प्रोसेसर ॲज अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ज्यावेळी पहिल्यांदा कॉम्प्युटरचा शोध लागला त्यावेळी ते कसे होते, खूप मोठे होते. त्यानंतर ते कसे कॉम्पॅक्ट होत गेले. आणि त्यातला एक हा पार्ट म्हणजे मायक्रो कॉम्प्युटर, छोटा कॉम्प्युटर. तो कसा आहे, छोट्या ॲप्लिकेशनसाठी किंवा छोट्या ऑपरेशन जे काय तुम्ही परफॉर्म करणार आहे त्याच्यासाठी आपण काय वापरू शकतो तर मायक्रो कॉम्प्युटर वापरू शकतो. मग मायक्रो कॉम्प्युटरमध्ये काय आहे तर एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याला आपण काय म्हणतो तर एक CPU असतो. ठीक आहे. काय असतो, CPU असतो. तर CPUचं काम काय असतं सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचं. तर जो काय तुम्ही इनपुट देताय तो इनपुट डेटा घ्यायचा. CPU काय करतो, तो इनपुट डेटा घेतो. त्यानंतर तुम्हाला जी काय ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते ऑपरेशन ते परफॉर्म करतो आणि त्याचा आउटपुट काय करतो तुम्हाला देतो. ठीक आहे. त्यासाठी त्याचं नाव काय पडलेलं आहे, प्रोसेसिंग युनिट. म्हणजे जे काय तुम्ही इनपुट अप्लाय करणार आहे ते इनपुट ते घेतं, त्यावरती प्रोसेस करतं आणि तुम्हाला आउटपुट देतं. मग आता ह्या मायक्रो कॉम्प्युटरमध्ये कसं असतं, एक PCB असतो, प्रिंटेड सर्किट बोर्ड. मग त्यामध्ये तुमचा CPU म्हणजे प्रोसेसर असतो. ठीक आहे. जे काय तुम्ही कीबोर्ड माऊस जोडणार आहे त्याचे इनपुट्स पिन असतात. तुमची जे काही स्क्रीन असेल किंवा तुमचा डिस्प्ले असेल किंवा आपण प्रिंटर म्हणू शकतो, प्रोजेक्टर म्हणू शकतो, अशा गोष्टी एकाच ठिकाणी जोडलेल्या असतात. ठीक आहे. त्याला आपण सिंगल बोर्ड CPU सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे त्यात तुमचा CPU पण असतो आणि मेमरी असते, त्यात रॅम असते, रोम असते, इनपुट डिव्हायसेस असतात, आउटपुट डिव्हाइस असतो. त्याला आपण मदरबोर्ड म्हणू. ठीक आहे. तो मदरबोर्ड असतो. ठीक आहे. सो ही कन्सेप्ट झाली मायक्रो कॉम्प्युटर. नेक्स्ट आहे मायक्रो प्रोसेसर. हा मायक्रो प्रोसेसर काय असतो तर मायक्रो प्रोसेसर हा जो काय मायक्रो कंट्रोलर बघितला, मायक्रो कॉम्प्युटर बघितला, त्या मायक्रो कॉम्प्युटरमध्ये हा मायक्रो प्रोसेसर सेंट्रल असतो, CPUमध्ये असतो. मग ह्या मायक्रो प्रोसेसरचं काम काय असतं की जे काय तुम्ही इनपुटला डेटा देणार तो इनपुटचा डेटा त्यानं घ्यायचा, त्यावरती जी काय प्रोसेस तुम्हाला हवे. फॉर एक्झाम्पल समजा आपण अरिथमेटिक ऑपरेशन बघितले तर त्यात ॲडिशन असते, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. मग ह्यातली जर तुम्हाला एखादी प्रोसेस जर परफॉर्म करायची असेल तर तुम्ही द्यायची असते. ठीक आहे. मला 2 नंबरचे ॲडिशन पाहिजेत. पहिल्यांदा काय करायचे, ते 2 नंबर एंटर करायचे. त्यानंतर त्याची ॲडिशन ही इन्स्ट्रक्शन द्यायची. म्हणजे जे काही नंबर मी इनपुटला दिले आहे त्यांचे ॲडिशन करा. मग मायक्रो प्रोसेसर काय करतो, पहिल्यांदा दोन्ही नंबर्स त्याच्या इनपुटला घेतो, म्हणजे त्याकडे घेतो. नंतर बघतो की तुम्हाला काय पाहिजे, तर आपल्याला पाहिजे ॲडिशन. मग तो ॲडिशन परफॉर्म करतो आणि लास्टला काय करतो, आउटपुटला ॲन्सर देतो. सो हे जे काय आहे, हे जे काय प्रोसेस परफॉर्म करायचं काम कोण करत असतो तर हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच मायक्रो प्रोसेसर करत असतो. ठीक आहे. मग हा जो काय मायक्रो प्रोसेसर असतो त्या मायक्रो प्रोसेसरचे 2 महत्त्वाचे टाईप असतात, 2 महत्त्वाचे ग्रुप असतात. एक असतं अरिथमेटिक लॉजिकल युनिट. मी आत्ताच म्हणलं की समजा कुठलं अरिथमेटिक ऑपरेशन करायचं असेल, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ठीक आहे. सो ते जे काय आहे ते कुठं होत असतात, ALUमध्ये होत असतात. मग लॉजिक अरिथमेटिक झालं. लॉजिक युनिट म्हणजे काय की ज्यात आपण जे काय लॉजिक हे शिकलो, लॉजिक इन्स्ट्रक्शन शिकलो, म्हणजे अँड ऑपरेशन असेल, ऑर ऑपरेशन असेल, XOR असेल, XNOR असेल,
असे जे काही ऑपरेशन्स असतात, असे ऑपरेशन्स अरिथमेटिक आणि लॉजिकल युनिटमध्ये काय होतात, परफॉर्म होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वर्जन आहे मायक्रो कंट्रोलर. तर नेक्स्ट वर्जन काय आहे, मायक्रो कंट्रोलर. आता मायक्रो कंट्रोलर कसा असतो, तर हा लोक असतो मायक्रो, म्हणजे हा एक मायक्रो कॉम्प्युटरचा प्रकार आहे. मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये फरक काय असतो, तर मायक्रो प्रोसेसरमध्ये फक्त CPU हे एकच युनिट असतं, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजे तुमचा जो काय प्रोसेसर असतो तो प्रोसेसर फक्त इन्क्लूड असतो. ठीक आहे. पण मायक्रो कंट्रोलर ज्यावेळी तुम्ही कन्सिडर करताय, तर त्या मायक्रो कंट्रोलमध्ये एक बोर्ड असतो मोठा, तुम्ही मदरबोर्ड कन्सिडर करू शकता. त्याच्या सेंटरला CPU असतो आणि त्याच्या अवतीभोवती मग मेमरी युनिट असतात. मेमरी परत 2 टाईपचे असतात. तुम्हाला माहीत आहे, आपण एखादा मोबाईल ज्यावेळी मार्केटमध्ये घ्यायला जातो त्यावेळी आपण बघतो की त्याची रॅम किती आहे, रोम किती आहे, प्रोसेसर कुठलं. सो तो एक प्रकारचा काय आहे, मायक्रो कंट्रोलरच आहे. ठीक आहे. मग ह्या मायक्रो कंट्रोलरमध्ये एकाच बोर्डवरती CPU पण असतं, मेमरी युनिट पण असतात, असं रॅम असेल, रॉम असेल. ठीक आहे. त्यानंतर इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस हे सगळे एकत्रच एका ठिकाणी जोडलेलं असतं. ठीक आहे. दोन्हीतला फरक हा आहे. मायक्रो प्रोसेसर तुम्हाला एक एक जे काय आउटपुट डिव्हाइस आहेत, इनपुट डिव्हाइस ते जोडावे लागतात वेगवेगळे. ते कसं असतात, मायक्रो कंट्रोलरमध्ये ते सगळे एकत्र एका ठिकाणी इन्क्लूड केलेले असतात. हा बेसिक डिफरन्स आहे. ठीक आहे. मायक्रो कंट्रोलरबद्दल आपण थोडंसं डिटेल्स बघूया. तर ही मायक्रो कंट्रोलरची ब्लॉक डायग्राम आहे. सो इथं तुम्ही इन जनरल मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय आहे हे तुम्ही इमॅजिन करू शकता. ठीक आहे. हा एक मायक्रो कंट्रोलरचा बोर्ड आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. मग त्यात काय काय इन्क्लूड असतं ते आपण बघू. पहिल्यांदा तर असतो काय असतो, CPU. तर CPUचा फुल फॉर्म काय, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आपण म्हटलं की जो काय डेटा आहे किंवा जो काय तुमचा इनपुट तुम्ही देणार आहे ते पहिल्यांदा कुठं जातं, तर CPU जातं. मग CPU काय करतो, तर तुम्ही काय इनपुट दिले, ठीक आहे, इनपुटला काय डेटा तुम्ही एंटर करता आणि कुठलं ऑपरेशन पाहिजे हे बघतं. अकॉर्डिंग टू दॅट ते ऑपरेशन परफॉर्म करतं आणि आलेला रिझल्ट एक तर तुम्हाला आउटपुटला देतं किंवा ही जी काय रॉम आहे त्या रोममध्ये काय करतं, सेव्ह करतं. त्या रोममध्ये काय करतं, सेव्ह करतं. ठीक आहे. रीड ओनली मेमरी आणि रँडम ॲक्सेस मेमरी असे मेमरीचे 2 टाईप असतात. परमनंट डेटा जो काय असतो, म्हणजे एखादं ऑपरेशन परफॉर्म करून जे काय फायनल आन्सर असतं ते कुठं जात असतं, तर रोममध्ये जात असतं. आणि पहिल्यांदा जे काही तुम्ही इनपुट्स अप्लाय करताय किंवा इनपुट देताय तर ते कुठे इन्क्लूड असतात, तर रॅममध्ये. रॅममध्ये टेम्पररी डेटा असतो तो जो की इरेज होत राहतो, आणि जो काय परमनंट डेटा असतो जो की इरेज होत नाही, कुठेही जात नाही, तो डेटा कुठं सेव्ह केला जातो, तर रीड ओनली मेमरीमध्ये जातो. कसं आहे, जर ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा जे काही ऑपरेशन्स असतात ते टेम्पररी कुठं असतात, रॅमला असतात. त्यामुळे समजा आपल्या मोबाईलमध्ये पण तुम्ही बघू शकता, समजा एका वेळी जर चार ॲप्लिकेशन तुम्ही जर ओपन केले तर काय होतं असतं, फोन हँग होत. का फोन हँग होतं, तर कारण एकावेळी तुमची रॅम काय होते, रॅम तुमची भरत जाते. जसजशी तुमची रॅम भरत जाईल तसं तसं CPUला काय होत जातो, लोड येत जातो, कारण मल्टिपल ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करत असतात. ठीक आहे. ते प्रोसेस करायला वेळ लागते, त्यामुळे तुमचा जो काय फोन आहे तो फोन कसा होतो, स्लो होतो. ठीक आहे. हे कळलं. हा असतो ऑसिलेटर. हा काय असतो, ऑसिलेटर. हा जो काय CPU आहे किंवा हे जे काय मायक्रो कंट्रोलर आहे ह्याला सप्लाय द्यायचं काम असं म्हणू शकतात. सप्लाय याचा अर्थ व्होल्टेज असं इथं कन्सिडर करू नका. कसं असतं, आपलं जसं ब्लड सर्क्युलेशन व्हेन्समधून होतं, तर व्हेन्स काय करतात, तर त्या जे काय ब्लड आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्याय आणायचं काम करतात. हे आणि काम करायचं काम कोणाचं असतं, तर लंग्स असतं, बरोबर, फुफ्फुस असतं. ते कसं करतं, पंप करतं आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काय तुमचं आपलं ब्लड असतं ते ब्लड ने-आण करायचं काम करतं. सेम तसं ऑपरेशन कोणाला असतं, तर ऑसिलेटर असतो. ऑसिलेटर काय करतो, तर ऑसिलेशन्स म्हणजे असं एक स्क्वेअर वेव्ह जनरेट करायचं काम करतं. ह्या स्क्वेअर वेव्हमध्ये काय करायचं असतं, जो काय आपला डेटा आहे
तो डेटा पुट करायचा असतो. तो बायनरीमध्ये कन्वर्जन होऊन हा डेटा तुमच्या त्या वेव्हमध्ये सिंक्रोनाइज होतो आणि मग काय होतं, त्यामुळे काय होतं, डेटा इकडून तिकडं तिकडून इकडं काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. सो ते करण्यासाठी जे काय लागतं, म्हणजे जे काय पल्सेस वगैरे लागतात ते कोण तयार करत असतं, तर ऑसिलेटर असतो. हा जो काय आहे हा तुमचा क्रिस्टल ऑसिलेटर असतो. इथं 2 तुमचे काय असतात, कपॅसिटर असतात. ठीक आहे, आणि ते वापरून तुमचा ऑसिलेशन जनरेट होतात किंवा एक स्क्वेअर वेव्ह जनरेट होत असते. कळालं? ठीक आहे. रॅम झालं, CPU झालं, ऑसिलेटर झालं. तर नेक्स्ट काय आहे, तर बस कंट्रोल. नेक्स्ट काय आहे, बस कंट्रोल. सो बेसिकली 3 टाईपच्या बसेस असतात, ते बघू आपण पहिला. ठीक आहे, 3 टाईपच्या बसेस असतात. एक असतो ॲड्रेस बस, एक असतो डेटा बस आणि एक असतो कंट्रोल बस. आता हा जो काय ॲड्रेस बस आहे, ह्या ॲड्रेस बसचं काय काम असतं, समजा आता मेमरी आहे किंवा रोम आहे. ठीक आहे, रॅम असेल किंवा रोम असेल. आता ही तुमची मेमरी, ही मेमरी कशी केलेली असते, तर n नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप वापरून तयार केलेली असते. किंवा मेमरीचं स्ट्रक्चर कसं असतं, तर असं मेश टाईप स्ट्रक्चर असतं, असं तुम्ही म्हणू शकता. आता समजा तुम्हाला एखादी इमेज सेव्ह करायची, तर समजा तुम्हाला एखादी इमेज सेव्ह करायची, तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागतं, तर हे जे काही नंबर ऑफ लोकेशन्स आहेत, त्या लोकेशन्समधलं एक लोकेशन काय करायला लागतं, सिलेक्ट करायला लागतं. म्हणजे ते लोकेशन सिलेक्ट करण्यासाठी त्याला काय तर ॲड्रेस पाहिजे किंवा त्याला काय तर नेमिंग पाहिजे. ठीक आहे, जर तो ॲड्रेस किंवा ह्या लोकेशनचा जो काय ॲड्रेस असेल किंवा जो काय नंबर आहे तो ॲक्सेस करण्यासाठी आपण काय वापरतो, तर ॲड्रेस बस. काय वापरतो, ॲड्रेस बस असतो. आणि ती किती बीटची असते, 1 बीट म्हणजे आयदर 1 और आयदर 0. म्हणजे 16 बीटचा तुमचा काय असतो, ॲड्रेस असतो. ठीक आहे, म्हणजे CPU कडनं समजा काय डेटा तुम्हाला, CPU कडनं समजा एखादा पर्टिक्युलर डेटा मला रोमला न्यायचा असेल, तर पहिला काय करायला लागतं, त्या रोममधला डेटा, त्या रोममधलं लोकेशन सिलेक्ट करायला लागतं. आणि ते लोकेशन कोण सिलेक्ट करतं, ही ॲड्रेस. म्हणजे पहिल्यांदा तुमचं काय होतं, तर लोकेशन सिलेक्ट केलं जातं. तर लोकेशन सिलेक्ट झालं, आता तिथं मला काय पाठवायचं आहे, तर डेटा पाठवायचा. मग डेटा पाठवण्यासाठी कुठली बस असते, तर डेटा बस असते. जसं ॲड्रेस सिलेक्ट करण्यासाठी ॲड्रेस बस असतो, तसं डेटा ट्रान्सफर करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा पाठवण्यासाठी काय नसते, तर डेटा बस असते. बेसिकली मायक्रो कंट्रोलमध्ये ॲड्रेस हा 16 बीटचा असतो. ठीक आहे, आणि डेटा हा किती बीटचा असतो, तर 8 बीटचा असतो. तो जो काय डेटा आहे, समजा ती इमेज आहे, ती इमेज काय होते, मग परत त्या डेटा बसवरनं जो काय ॲड्रेसनं लोकेशन सिलेक्ट केलं जातं तिथं काय केलं जातं, ते ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आहे कंट्रोल बस. मग कंट्रोल बसचं काम काय, तर ॲड्रेस बस असेल, डेटा बेस असेल, ह्याच्यावरती कंट्रोल ठेवायचं काम कोण करतं, तर एक कंट्रोल बस करते. ठीक आहे, टू कम्युनिकेट इथं आहे बघा, कंट्रोल बस इज अ कॉम्प्युटर बस दॅट इज युज्ड by the CPU to communicate with device that are contained within a computer. म्हणजे काय, तर ही कंट्रोल बस काय करत असते, तर जे काय आपले हे सगळं आपण CPUला कनेक्ट केले, ह्यांच्याशी कम्युनिकेट करण्याचं काम कोण करत असतं किंवा ह्यांच्यावरती होल्ड ठेवण्याचं काम कोण करत असतं, तर कंट्रोल बस करत असते. ठीक आहे, मग हे महत्त्वाचं आहे की मायक्रो कंट्रोलरला 4 पोर्ट असतात. मायक्रो कंट्रोलरला 4 पोर्ट असतात. एका पोर्टवरती 8 पिन असतात. 40 पिनचा IC असतो. ठीक आहे, प्रत्येक पोर्ट हा कसा असतो, तर प्रत्येक पोर्ट हा 8 बीटचा असतो. टोटल 4 पोर्ट मिळून 32 बीट्स तुमचे काय होतात, तयार होतात. तर बघू शकता P0, P1, P2 आणि P3 हे 4 टाईपचे पोर्ट आहे. ठीक आहे, पोर्ट म्हणजे तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला माहीतच असेल, आपल्याला USB पोर्ट असतो, चार्जिंगचा पोर्ट असतो, हेडफोनचं सॉकेट असतो, त्याला पण आपण पोर्ट म्हणतो. असे टोटल 32 बीटचे 4 पोर्ट असतात. ठीक आहे, एक पोर्ट हा 8 बीटचा असतो. आणि असे 4 पोर्ट असतात, तुम्हाला ते थोडं समजून जाईल. सिरियल पोर्ट,
तर समजा 2 मायक्रो कंट्रोलर एकमेकांना जोडलेले आहेत किंवा सिरियल पोर्टचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपलं जे काय खाली CPU असतो कॉम्प्युटरचा आणि मॉनिटर हे दोघं एका निळ्या पिननं जोडलेलं असतात. ठीक आहे, ते सिरियली जोडलेलं असतात. मग समजा तुम्हाला एखादं सिरियल डिव्हाइस किंवा सिरियल कम्युनिकेशन करायचं आहे तर त्यासाठी तो सिरियल पोर्ट दिलेला असतो. TXD म्हणजे डेटा ट्रान्समिशनचा शॉर्ट फॉर्म आहे TXD. समजा तुम्हाला एखादा डेटा रिसीव करायचा आहे तर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे RSD, याचा अर्थ रिसेप्शन. डेटा रिसेप्शन करू शकता किंवा डेटा ट्रान्सफर करू शकता, त्यासाठी हा सिरियल पोर्ट वापरलेला आहे. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे टायमर किंवा काउंटर. सो मायक्रो कंट्रोलरला 2 टायमर असतात किंवा 2 काउंटर असतात. 2 टायमर असतात किंवा 2 काउंटर असतात. मग ह्या टायमरचं किंवा काउंटरचं काम काय असतं? समजा एखादं पर्टिक्युलर ऑपरेशन आहे ते तुम्हाला 10 मिनटं चालू ठेवायचं. काय करायचं आहे? 10 मिनटं चालू ठेवायचं. त्यासाठी आपण काय वापरायचं? टायमर वापरायचं. ठीक आहे. सो 10 मिनटाचा जर तुम्ही टायमर वापरला तर काय होणार? 10 मिनटं ती प्रोसेस चालू राहणार. समजा एखादा इव्हेंट किती वेळ चालला किंवा एखादी प्रोसेस किती वेळा चालली ही जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी आपण सिम्पली काय वापरायचं? काउंटर वापरायचा. मग तो काय करतो? काउंट करतो. काय काउंट करतो? तर तो रिस्पेक्टिव्ह जो काय तुम्ही ती प्रोसेस तुम्हाला काउंट करायची ती किती वेळ चालली. ठीक आहे. सो ती काउंट करायचं काम कोणाचं आहे? काउंटरचं. ठीक आहे. सो तो असतो तुमचा टायमर किंवा काउंटरचा सेक्शन. आणि आता महत्त्वाचा त्यातला पार्ट राहिला इंटरप्ट कंट्रोल. आता इंटरप्टचा अर्थ असतो अडथळा. इंटरप्टचा अर्थ काय असतो? अडथळा. मग आपल्याकडे 2 टाईपचे इंटरप्ट आहे. म्हणजे 2 प्रकारे तुम्ही मायक्रो कंट्रोलला अडथळा देऊ शकता किंवा थांबवू शकता. ठीक आहे, किंवा त्याचं ऑपरेशन स्टॉप करू शकता. 2 टाईप असतात. एक असतं इंटरनल इंटरप्ट, एक असतं एक्सटर्नल इंटरप्ट. आता ही इंटरप्टचं काम काय असतं? समजा माझं आता ऑपरेशन चालू आहे की 2 नंबरचे ॲडिशन चालू आहे. 2 + 2 = 4. हे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करायला आला आणि सडनली तुम्हाला असं समजून आलं की मला हे ॲडिशनचं ऑपरेशन न करता आता अर्जंट काय आहे की 2 × 2 हे ॲन्सर किती येतं हे मला काय करायचं आहे? बघायचं. ठीक आहे. मला काय करायचं आहे? ॲडिशनच्या ऐवजी हे काम महत्त्वाचं आहे. हे काम मला पहिलं झालं. त्यावेळी मायक्रो कंट्रोलरला किंवा CPUला इंटरप्ट दिला जातो की बाबा तुमचं चालू जे काय काम आहे ते चालू काम थांबवा आणि मी जे काही नवीन काम देतो ते नवीन टास्क देतो किंवा नवीन प्रोसेस देतो ती प्रोसेस करा आणि मला आउटपुटला ॲन्सर येतं. ठीक आहे. सो त्यासाठी काय असतं? इंटरप्ट असतो. इंटरप्टचा अर्थ काय असतो की चालू काम जे काय आहे ते थांबवायचं आणि नवीन जो काही टास्क देतो तो टास्क पहिल्यांदा परफॉर्म करायचा आणि तो परफॉर्म करून झाल्यानंतर मग जो काही तुमचा जुना टास्क होता तो जुना टास्ककडे जायचं, ते चालू करायचं आणि तो संपवा. ठीक आहे. सो त्यासाठी कुठला असतो? हा इंटरप्ट कंट्रोल. मग त्यात कसं असतं? समजा बाहेरचे 2 इंटरप्ट असतात. हार्डवेअर इंटरप्ट असतं, इंटरनल इंटरप्ट असतं, सॉफ्टवेअर इंटरप्ट असतं. सो ते असे डिफरंट टाईपचे इंटरप्टसुद्धा आहेत. सो अशी बेसिकली ब्लॉक डायग्राम असते मायक्रो कंट्रोलरची. नेक्स्ट बघणार फीचर्स. जे काय काय फीचर्स आहेत मायक्रो कंट्रोलरला. तर रॉम म्हणजे मेमरी किती आहे? तर 4 KB त्याचे रॉम आहे. इंटरनल मेमरी किती आहे? 128 बाईट्सची त्याला काय आहे? रॅम आहे. 4 रजिस्टर बँक. आता रजिस्टर म्हणजे काय असतं? तर डेटा सेव्ह करण्यासाठी एक रजिस्टर असतो ज्यात तुमचा डेटा सेव्ह केला जातो. ठीक आहे. अशा 4 रजिस्टर बँक आहेत. म्हणजे एक रजिस्टर बँक RB1 मध्ये किती तुमचे काय असतात? 7 तुमचे रजिस्टर असतात. ठीक आहे. R0, R1, R2, R3, R5, R7 असे रजिस्टर असतात की जो डेटा तुमचा होल्ड करतो. अशा 4 रजिस्टर बँक आहेत. एका रजिस्टर बँकमध्ये किती असतात? 8 रजिस्टर असतात. म्हणजे टोटल 32 रजिस्टर्स आहेत. 128 युजर डिफाईन्ड सॉफ्टवेअर फ्लॅग म्हणजे समजा आता 2 नंबरची ॲडिशन केली त्यातनं कॅरी जनरेट झाली तर कॅरी फ्लॅग असतं. असे टोटल 128 सॉफ्टवेअर फ्लॅग आहेत. नेक्स्ट म्हणजे जो काय डेटा असतो तुम्ही एका वेळी 8 बिटचा डेटा हे तुम्ही प्रोसेसिंगला
देऊ शकता. सो 8 बिट डेटा असतो. 16 बिट काय असा असतो, ॲड्रेस असतो. आता युनिडायरेक्शनल बायडायरेक्शनलचा अर्थ काय, मेमरी टू सी पी यू, सी पी यू टू मेमरी, हा झाली तुमची डेटा बस. आणि सी पी यू टू मेमरी ही काय झाली तुमची ॲड्रेस युनिडायरेक्शनल झाली. ठीक आहे. सो हे आपण आत्ता म्हणलं की 32 जनरल पर्पज रजिस्टर असतात. एक रजिस्टर 8 बिटचा असतो. त्या 8 बिटचा मिळून एक रजिस्टर तयार होतो. मग एका बँकमध्ये परत 8 रजिस्टर असतात. मग 4 रजिस्टर बँकमध्ये टोटल 832 झालं. आपण मागाशी बघितलं 2 टायमर असतात. 16 बिटचे काय असतात, 2 टायमर असतात किंवा 2 काउंटर असतात. टोटल 5 इंटरप्ट असतात. 2 एक्सटर्नल इंटरप्ट असतात. 3 इंटरनल इंटरप्ट असतात. ते पण आपण आत्ता बघितलेलं आहे. 4 8 बिट पोर्ट्स हे जे काय आहेत, हे पोर्ट किती बिटचे असतात, एक पोर्ट हा तुमचा 8 बिटचा. हे आपण सांगितले की टोटल पिन्स 32 असतात. एक पोर्ट हा 8 बिटचा असतो. हे फीचर आहे. काउंटर आणि हे पण झालेलं आहे की डेटा 16 बिटचा काय असतो तुमचा प्रोग्राम काउंटर किंवा डेटा काउंटर. प्रोग्राम काउंटर म्हणजे काय की नेक्स्ट प्रोसेस कुठली होणार आहे ते दाखवायचं काम प्रोग्राम काउंटर करत असतो. आणि डेटा काउंटर काय करत असतो, तर मेमरीत जो काय डेटा असतो तो डेटा दाखवायचं काम कोण करत असतं, तर तुमचा डेटा काउंटर करतो. ठीक आहे. सो असे बेसिकली फीचर्स असतात. टाईप्स ऑफ बस बघितलं आपण. कंट्रोल बस असते, कंट्रोल ठेवायचं काम करते. ॲड्रेस बस ॲड्रेस निहान करायचं काम करते. आणि डेटा बस डेटा निहान करायचं काम करतो. तर नेक्स्ट आहे हे जे काय मायक्रो कंट्रोलरचा मदरबोर्ड असतो, मग तो तुम्ही कसा जोडता, कसा डिझाईन करता. ते आपल्या घराला डिझाईन असतं बघा, हॉल कुठं पाहिजे, बेडरूम कुठं पाहिजे, किचन कुठं पाहिजे, बरोबर, किंवा स्टेअर केस कुठं पाहिजे. या सगळ्यासाठी आपण काय करतो, इंजिनियर किंवा आर्किटेक्चर असाइन करतो. मग त्याचं काम काय असतं की कुठली वस्तू कुठं पाहिजे, कशी पाहिजे, बरोबर. सो त्याच प्रकारे ह्या मायक्रो कंट्रोलरचे जी काय मदरबोर्ड असते ते मदरबोर्ड 2 टाईपनी किंवा 2 आर्किटेक्चरनी काय केलेलं असते, डिझाईन केलेलं असतं. एक तर असतं नॉन विमन किंवा एक असतं हार्वर्ड आर्किटेक्चर. ह्या नॉन विमन आर्किटेक्चरमध्ये कसं असतं, सी पी यू आणि मेमरी एकाच बसनं जोडलेले असतात. म्हणजे एका वेळी तर तुम्ही डेटा ने-ऑन करू शकता किंवा ॲड्रेस ने-ऑन करू शकता. एका वेळी तुम्ही डेटा घेऊ पण शकत नाही आणि ॲड्रेस पण घेऊ शकत नाही. एका वेळी कुठला तर एकतर टास्क, एकतर ॲड्रेस सिलेक्ट करा किंवा एकतर डेटा सिलेक्ट करा. असं आर्किटेक्चर जे काय डिझाईन केलं असतं त्याला आपण काय म्हणतो, नॉन विमन आर्किटेक्चर, की ज्यात एकाच बसनं मेमरी युनिट तुमचं काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. जे पहिल्यांदा ॲड्रेस घेतला जातो, परत त्याच बसवरती ॲड्रेसवरती डेटा पाठवला जातो. त्याला आपण कुठलं म्हणायचं, नॉन विमन आर्किटेक्चर किंवा मॉडेल म्हणायचं. हार्वर्ड आर्किटेक्चरमध्ये कसं असतं बघा, तर रॅम आणि रोम ही कशी असते, वेगळी असते. म्हणजेच काय, एका वेळी तुम्ही डेटा घेऊ पण शकता आणि एका वेळी तुम्ही ॲड्रेस ॲट अ टाईम तुम्ही डेटा पण पाठवू शकता आणि ॲड्रेस पण घेऊ शकता. म्हणजे 2 टास्क एका सायकलला तुम्ही परफॉर्म करू शकता. तसल्या आर्किटेक्चरला काय म्हणायचं, हार्वर्ड आर्किटेक्चर म्हणायचं. त्या आर्किटेक्चरला काय म्हणायचं, तर हार्वर्ड आर्किटेक्चर. ठीक आहे. सो हे यातला फरक आहे. नेक्स्ट एक पार्ट राहतो तो म्हणजे रिस्क इन्स्ट्रक्शन सेट, सिस्क कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट आणि रिड्युसिबल इन्स्ट्रक्शन सेट. तो आपण नंतर, ठीक आहे, किंवा नेक्स्ट लेक्चरला.